चेक. हॅलो चेक. हॅलो माईक चेक. चेक. हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुश्रवदा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड हिंदुस्थानाचे दैवत हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, साकार झालं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या अंगखांद्यावरती पेललं झेललं, ते राजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते. भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना, महामानवांना, महावीरांना वंदन करून मैदानाच्या आतमध्ये कासरसाई प्रीमियर लीग अर्थात KPL 2024 पर्व 9 या स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसरा अर्थात फायनलचा दिवस मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना रंगतो. एका बाजूने रायगड रॉयल्स तर दुसऱ्या बाजूने तोरणा ब्लास्टर्स हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यामध्ये दिवस क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तोरणा ब्लास्टर संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतोय तयार होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं गणेश जाधव यांच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये दफलकावरती 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला धक्का संघाला बसलाय. अतुल उर्फ बाबू बोडके मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर सचिन खलाटे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना गणेश जाधवची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसभरामध्ये देखील खऱ्या अर्थानं प्रभावित केले गणेश जाधवनं. आजही चांगली सुरुवात, कमीत कमी पावलांचा रनअप, परंतु मैदानाच्या आतमध्ये धारदार गोलंदाजी साठी जाणला जाणारा गणेश जाधव षटक क्रमांक 1 मध्ये सकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये विकेट त्यानं आपल्या नावावरती मिळवलाय. फलंदाज बाद झालाय. अतुल बोडके बाद झाल्यानंतर सचिन खलाटे पुढे सरसावत. सचिन खलाटेच्या बॅटमधून चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं लॉंगॉनला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक थोडासा पंबल मैदानाच्या आतमध्ये होईल. पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 5 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कालच्या दिवसांपासून अगदीच जर पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल माळी सर, त्याचप्रमाणे महेश जाधव सर हे 2 पंचांची गोड जोडी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं जगभरामध्ये थेट प्रक्षेपण होताना आपण पाहतोय. क्रिकेट लाईव्ह स्पोर्टची संपूर्ण टीम, अमितजी भुजबळ सर त्याचप्रमाणे संपूर्ण टीम आपण पाहतोय मोठी मेहनत घेत आहेत. संपूर्ण टीमचं देखील खऱ्या अर्थानं मनापासून मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खरंतर या स्पर्धेला एक दमदार आवाज देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतंय शिवरुद्र SRS ऑडिओ DJ स्वानंद बेगडे आपलं देखील या ठिकाणी मनापासून आभार. त्यांचा गोड आवाज तुम्ही खऱ्या अर्थानं दिवस क्रमांक 1 मध्ये कालच्या दिवसामध्ये देखील ऐकला. आजही खऱ्या अर्थानं तुमच्या कानावरती जो गोड आवाज पडेल मोबाईल तालुक्याचा बुलंद आवाज तुम्ही सोनवणे सर देखील पाहतोय या ठिकाणी सकाळ सत्रामध्ये उपस्थित झाले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रताप शितोळे संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये तयार होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडून प्रताप लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, जाळं विणले गेले. फलंदाज या ठिकाणी बाद.
हॅलो चेक. हॅलो चेक. विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. मैदानामध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर दाखल झालेत. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. त्यामुळे त्या चेंडू स्लोवर वन आउटसाइड ऑफ हा टाकलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कॅप्टन प्रताप शितोळे यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती प्रदीपच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये देखील खऱ्या अर्थानं मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या 2 चेंडूवरती प्रदीपनं 2 मोठे विकेट खेळत आपले इरादे स्पष्ट केले होते. लागोपाठचे 2 षटकार देखील कालच्या दिवसामध्ये प्रदीपच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आजही त्याच जोशानं त्याच उत्साहानं मैदानाच्या आतमध्ये प्रदीप उतरलाय. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. तफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा स्कोर करत आहेत. कृषी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, समस्त ग्रामस्थ कासारसाई यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचं आयोजन नियोजन होतं. दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळला. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर सोन्या झरे तैनात. सुंदररित्या चेंडूचं कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल संघाचं स्कोर कार्ड पुढे घेऊन जाईल. धाफलकावरती 10 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आहेत. क्रिकेटचा देव म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांची ओळख मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 तो 10 अंक धाफलकावरती नोंदवला गेला. दुहेरी अंकामध्ये धाफलकानं प्रवेश केला आहे. षटक क्रमांक दुसऱ्या मार्गस्थ असताना प्रताप शितोळे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तयार होईल. 10 धावा धाफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन खलाटे जे तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तो पण पाहतो स्ट्रायकर एंडला पण पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये तोरणा ब्लास्टर्सच्या संघाने 3 सामने खेळले. 3ही पराभूत झालेत. आजच्या दिवसामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आणि ताकद ठेवणारा हा संघ आहे. पाहूया या संघाकडून कशा प्रकारचं कमबॅक केलं जाईल. दिशा थोडीशी खराब होते मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड द लेग टाकलेला हा चेंडू दिशा दिले चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला चेंडूला पाठवलंय. सीमा पार येतोय खनखनी चौकार. 4 धावा. हॅलो चेक. षटक क्रमांक संपला जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 गडी बाद 7च्या सरासरी धाफलकावरती 14 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज जरूर बाद झालेत परंतु 14 धावा देखील धाफलकावरती आहेत. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कासरसाई प्रीमियर लीग 2024 खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं हे 9वं पर्व आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. मुळशी क्रिकेट ग्राउंडच्या या भव्यदिव्य मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की मानाची स्पर्धा ही तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. आक्रमण चढवलंय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली झेल टिपेल. प्रताप शितोळे टिपलाय शानदार झेल. फलंदाज प्रदीप बॅक टू द पवेलियन. तीन गडी बाद 14 धावा धाफलकावरती आहेत. गणेश जाधवच्या नावावरती सफलता जमवताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 मध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवताना गणेश पाहायला मिळालाय. अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला गणेश जाधव यावेळेचा चेंडू स्लोवर वन न्यू बॅटर मैदानामध्ये अक्षय शितोळे पाटील
दाखल झालेत आणि आल्या पावली माघारी जाईल. शून्यावरती बाद विकेट. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. ऑन हॅट्रिक गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. पॅडी केम्से मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॅडीसाठी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. गणेश जाधव जबरदस्त गोलंदाजी करतायत. हॅलो हॅलो. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट. परंतु त्यानंतर पॅडीच्या बॅटमधून आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. षटकार खेळलाय आणि षटकाराच्या मध्यना फलकावरती 4 गडी बाद 20 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षित मोफत कुपन बोडके स्नॅक्स सेंटर ऑर्गॅनिक गुळाचा चहा यांच्या माध्यमातून आकर्षक कुपन खऱ्या अर्थाने खेळाडूंना दिले जात आहेत. दरम्यान रनआउटचा चान्स पैकी वेगवान आहे. बॅकअपचा फिल्डर बराचसा दूरवरती मैदानामध्ये प्रतापकडून चेंडू निसटलाय आणि त्यानंतर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. या चेंडूवरती तब्बल धावा मिळतील 5. धावून घेतलेली 1 धाव आणि त्यानंतर ओव्हर थ्रोचा चौकार अशा एकूण 5 धावा या चेंडूवरती मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये या 5 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. 4 गडी बाद 25 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतोय गणेश जाधव जो 3ऱ्या क्रमांकाचा घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये स्वतः गणेश करतो त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचला. त्यानं फेकी केली. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त होती परंतु बॅकअप देखील प्रतापकडून तितका हवा तितका मिळाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये मिसफील्ड झाल्यानंतर चेंडू सीमा पार पोहोचला. चौकार ओव्हर थ्रोचा आला तर धावून घेतलेली 1 अशा एकूण 5 धावा धावफलकावरती 25 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये एकूण स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे सरसावा त्यावेळेस सचिन खलाटे हवाई सफर. चेंडू सीमा रेषा पार. सचिन खलाटेचा ब्रँडेड षटकार 6 धावा. चार गडी बाद 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 घेऊन मैदानाच्या आतमध्ये दक्षत पवळे गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय रवींद्र भाऊ शितोळे आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात.
आपलं केपीएल मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साइडला स्लोवर वन चेंडूचा घेतला पुरेपूर समाचार. चेंडूला पाठवले सीमा पार. 4 धावा चौकार. उद्योजक थँक्यू डीजे पंडित शेठ जाधव. पंडित शेठ जाधव या मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होते. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 गडी बाद दाफलकावरती 35 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्या चेंडूवरती दक्षतवरती हल्ला चढवलाय. त्यावेळेचा चेंडू ओव्हर पिच होता, खोदून काढलाय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप काऊ कॉर्नरला टिपला झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बदलामध्ये 35 धावा दफलकावरती आहेत. धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चौकार षटकार देखील येत आहेत. परंतु फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये नियमित अंतरावरती बाद होत आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. यावेळेस झेल सुटलाय. डीप मिड विकेटला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फिल्डर बराचसा दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. प्रीतम जाधव झेल सुटला मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर घेतलेल्या 2 धावा 5 गडी बाद 37 धावा स्कोर कार्डवरती आहेत. त्यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. सुरेखरित्या चेंडूचं कलेक्शन मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक सिंगल धावेल. एका सिंगलनं 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कासरसाई प्रीमियर लीग 2024 केपीएल सीझन 9 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कालच्या दिवसभरामध्ये 6 सामने पार पडले. मैदानाच्या आतमध्ये तोरणा ब्लास्टर्स या संघानं कालच्या दिवसभरामध्ये एकही सामना जिंकला नाही. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी, प्रथमतः टॉस जिंकून करता निर्णय घेतला गोलंदाजीचा आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावेंमध्ये रोखले. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. 5 फलंदाज बाद केलेत. टॉफलकावरती 38 धावा. सचिन खलाटे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपण पाहतोय. निश्चितच प्रामुख्याने सचिन खलाटेला बाद करण्याचं आव्हान हे मात्र तोरणा ब्लास्टर संघासमोर असणार आहे. दक्षत पवळे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपामध्ये लेफ्ट हँड बॅटरसाठी सजवत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. त्यामुळं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल, वारंवार चेंजेस मैदानाच्या मध्ये जे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दक्षत तयार. युवा रायझिंग स्टार. यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. त्याला मात्र भिरकावले ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेगला प्रताप फितोळे तैनात. टिपेल जबरदस्त झेल. फलंदाज सचिन खलाटे बाद. सहा गडी बाद 38 धावा दफलकावरती स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होतोय. आदरणीय दत्ताभाऊ मुरकुटे आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं कासारसाई प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कासारसाई गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे सर्व संघ मालक
सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती उपस्थित आहे सर्व मान्यवरांचं कासरसाई प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 38 धावा दफलकावरती दक्षत पवळेच्या नावावरती पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळाली, जो फलंदाज खरं तर घातक होता. सचिन खलाटेला बाद करण्यामध्ये यश दक्षतनं मिळवलंय. सातत्यानं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई अंडर-21 या गटाकडून खेळत असताना दक्षत पवळे या खेळाडूला आपण पाहतो अष्टपैलू कामगिरीसाठी जाणला जाणार हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये कासरसाई प्रीमियर लीग सीझन 9 मध्ये संधी मिळाली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये दक्षतनं आपल्या नावावरती केलेत, केवळ 7 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि पहिल्या चेंडूवरती चौकार या षटकामध्ये आला होता. निश्चितच एक चांगली गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये कासरसाई प्रीमियर लीग सीझन 9. खऱ्या अर्थानं अनुभवी खेळाडू, लेजेंड खेळाडू, त्याचप्रमाणे नवीन नवीन उभरते सितारे, त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये मुख्य संघातील खेळणारे अष्टपैलू खेळाडू या संपूर्ण खेळाडूंची सांगड घालून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की KPL सीझन 9 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गाव चॅम्पियन स्पर्धा, गाव चॅम्पियनची स्पर्धा पार पडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या गावाला नव्याने उदयोन्मुख खेळाडू मिळतात, अष्टपैलू खेळाडूंचं मार्गदर्शन लाभतं, जुन्या जाणत्या खेळाडूंचं मार्गदर्शन लाभतं आणि त्यानंतर एक एक खेळाडू खडतर या मातीत घडताना आपल्याला पाहायला मिळतो. हाच उद्देश खऱ्या अर्थानं या कासरसाई प्रीमियर लीगचा आहे, या गाव चॅम्पियन स्पर्धेचा आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या संघ मालकांनी आपली संघ मालकी जाहीर केली आणि ज्या ज्या मान्यवरांनी मुलाचं सौजन्य या स्पर्धेला दिलं त्या सर्व मान्यवर मंडळींचं प्रथमतः मी मनापासून आभार व्यक्त करेल. 4 षटकांचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूंच्या खेळी स्कोरकार्डवरती जर पाहिलं तर 38 धावा ज्या दफलकावरती पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय दत्ताभाऊ लोकरे या मान्यवरांचं शुभाग म्हणतोय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभाग म्हणतोय. वैभवी चायनीज सेंटरचे सर्व आदरणीय नागेश भाऊ शेडगे आपण प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन आपण पाहतो या ठिकाणी होताना जे पाहायला मिळालंय. कौस्तुभ शिकरे माजी ग्रामपंचायत सदस्य याही मान्यवरांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेळेचा चेंडू ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवतात, चेंडू फेकतायत, तोपर्यंत या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळतील. स्वराज भिंताडे, समीर वायकर 2 युवा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रायगड रॉयल्स या संघाकडून फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पंडित भाऊ जाधव याही मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 40 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोरकार्डवरती प्रताप शितोळे यांची गोलंदाजी मात्र अतिशय सुरेख आहे. मैदानामध्ये यापूर्वी षटकामध्ये 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल, 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 41 धावा दफलकावरती 5वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजीच्या मार्कवरती प्रताप शितोळे संघाचा संघनायक, मुख्य कॅमेरामन एंड कडनं गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 5वं मार्गस्थ असताना 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 6 गडी बाद 43 धावा ज्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. समीर वायकर, स्वराज भिंताडे ही जोडी युवा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डेड बॉलचा इशारा मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये करतील. निश्चितच प्रताप पुन्हा एकदा नव्याने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती रणअप घेताना जो पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती प्रताप शितोळे तयार. 6 गडी बाद 43 धावा दफलकावरती. यावेळेसचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये समीरच्या टप्प्यामध्ये जरूर आलाय, परंतु क्षेत्ररक्षक TPL झेल, लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट नंबर 7 फलंदाज बाद.
नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळत आहेत. रोहन पबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहन यांच्यासाठी पाहतोय फुलरलेचा चेंडू होता, आडव्या बॅटनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. इथे लेग बायची एक धाव मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये कळवत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होताना पाहायला मिळाला नाही. मैदानाच्या आतमध्ये लेग बायची एक सिंगल आली. 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. तुरणा ब्लास्टर्स हा संघ जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसभरामध्ये एकही सामना ते जिंकलेले नाहीयेत, परंतु आज पलटवार करायचा आहे या उद्देशानं तुरणा ब्लास्टर संघ मैदानामध्ये उतरलाय. प्रताप शितोळे अँड टीम पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे, परंतु यावेळेस मात्र फटका जोरदार आहे. चेंडू 2 क्षेत्राशी तरी ओलांडत हसते हसते कट जाहीर असते, सीमा पार येतोय खणखणी चौकार. 4 धावा. पाच षटकांच्या खरीस 7 गडी बाद 48 धावा दफल करत आहेत. अजूनही शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या पुढे शिल्लक आहे आणि शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. 48 धावा 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं अतुल भिंताडे तयार होताना पाहायला मिळत आहेत. अतुल भिंताडे देखील अंपात सातत्यानं मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा या संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका जरूर पार पाडली. आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होताना सज्ज होताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आदरणीय सागर भाऊ शितोळे या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेबजी बोते याही मान्यवरांचं शुभागमन होते. आपलं देखील कासारसाई प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 7 गडी बाद 48 धावा दफलकावरती गोलंदाज अतुल भिंताडे डेथ ओव्हर मध्ये तयार. पहिला चेंडू राईट आर्म वर द विकेट, आखू टप्प्याचा बॉल ऑन साइड ला खेळलोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली थेट झेल टिपेल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट येते. फलंदाज बाद धक्का क्रमांक 8. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 8 गडी बाद 48 धावा दफलकावरती आदरणीय अशोकदादा सपकाळ या मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. मनापासून हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला. मैदानाच्या आतमध्ये ऑन द कार्पेट फटका, एक सिंगल घेतली जाईल. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतील. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 49 धावा 8 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर करत आहेत. आज पलटवार करायचा आहे, आज प्रतिहल्ला करायचा या दृष्टीने तोरणा ब्लास्टर संघ मैदानामध्ये उतरलाय आणि काय कामकाज सुरेख मैदानाच्या मध्ये तोरणा ब्लास्टर संघाचा आपण पाहतोय. निश्चितच प्रतिस्पर्धी संघ. हो फुल टॉस चेंडू होता, फलंदाज बीट झालाय. स्वराज फिंताडे मैदानाच्या मध्ये फुल टॉस वरती जास्तीचा फायदा घेऊ शकलेला नाही. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. फ्री हिट ऑन 50 धावा दफलकावरती. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो चेंडू हवेत खेळला गेला. क्षेत्ररक्षक एका टप्प्यावर चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती मिळतील. स्वराज बिनताडेसाठी खऱ्या अर्थानं बक्षीस मात्र असणार आहे. लागोपाठचे 2 षटकार स्वराजनं खेळले तर अतुल उर्फ बाबू शेठ बोडके यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं रोख बक्षीस निश्चितच बाबू बोडके यांच्या माध्यमातून स्वराज बिनताडेसाठी असणार आहे. 52 धावा दफलकावरती मैदानामध्ये 8 विकेटच्या मोबदल्यामध्ये
ज्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय गोलंदाज तयार. या वेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल. 8 गडी बाद 53 धावा धाव फलकावरती. त्यावेळेचा चेंडू स्वराजच्या बॅटमधून हवाई सफर, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु बनेल दर्शक. चेंडू जातोय सीमा पार, येतोय अफलातून षटकार. 6 धावा. एकूण 60 धावा धाव फलकावरती. स्वराजच्या बॅटमधून एक षटकार आलाय. लागोपाठच्या 2 षटकारासाठी 2000 रुपयांचं बक्षीस स्वराजसाठी मात्र दिले जाणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा मैदानाच्या मध्ये. यावेळेचा चेंडू मात्र सुरेख डॉट बॉल येईल. 8 गडी बाद 59 धावा धाव फलकावरती. यावेळेचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला जाईल. फलंदाज होतोय बाद. फर्स्ट इनिंग आपण पाहतो या ठिकाणी कंप्लीट होतोय. बनवले गेले 59 धावा. विजयासाठी तोरणा ब्लास्टर संघाला 60 धावेंची गरज. आघाडीचे फलंदाज देखील मैदानाच्या आत तयार होईल. रायगड रॉयल्स या संघाचा क्षेत्ररक्षण सजलं जाईल. 36 चेंडू आणि 60 धावेंचं आव्हान. पैसे मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे तोरणा ब्लास्टर्स हा संघ चेस करताना पाहायला मिळेल. कालच्या दिवसभरामध्ये पहिले 3 सामने जरूर पराभूत झालाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आज जिंकायचंय या उद्देशाने या संघाने कामकाज केलेलं आहे. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे चेस केलं जाईल.
दुसऱ्या डावाला देखील मैदानाच्या सुरुवात होईल आणि जशी दुसरी इनिंग सुरू होईल तसा पुन्हा एकदा तुमच्या कानावरती गोड सुमधुर आवाज पडेल मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनवणे सरांचा. तोपर्यंत धन्यवाद. या सर समालोचन कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. ज्यांच्या कुशीत नंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेलल्या पेललं ते राजा शंभू छत्रपती, जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज, जगातली सर्वात मोठी लिखित घटना, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशासाठी या भारतभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आयोजित समस्त ग्रामस्थ कासारसाई प्रीमियर लीग 2024 पर्व 9 अर्थात KPL सीझन 9 9वे पर्व, आणि या 9व्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने आलेल्या सर्व खेळाडूंचं मी प्रथमतः मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने, त्याचबरोबर या स्पर्धेला cricklife.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. त्यामध्ये आमच्या ऑफिशियल टीम अमितजी भुजबळ सर, त्याचबरोबर सचिन राठोड सर आहेत. देहरोडचे चॉकलेट बॉय नितेश सर देखील आहेत. त्याचबरोबर आमचे शिवरुद्र ऑडिओज चे असणारे आमचे स्वानंद भेगडे, यापूर्वी तुम्ही आवाज यांचा ऐकला, आदरणीय योगेशजी सावळे सर, आणि मी स्वतः सुमित सोनवणे, त्याचबरोबर आमचे गुणलेखक अरुण शिंदे सर, या आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीने, त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे पंच आदरणीय अनिल माळी सर, त्याचबरोबर महेश जाधव सर, यांच्याही वतीने तुमचं सर्वांचं KPL मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅच कडे. आजची पहिली मॅच आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. तोरणा ब्लास्टर्स विरुद्ध रायगड रॉयल्स, हे दोन संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. गणेश जाधव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गणेश किरवे ही आघाडीची जोडी असणारे. षटक क्रमांक पहिलं सचिन खलाटेच्या हातामध्ये. बॅटची एज थर्ड मॅचच्या दिशेने आपण पाहतो चलो ते अडवला जाईल. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका धाब्याच्या मदतीने धावलक पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 5 धावा ज्या धाबलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. गाव चॅम्पियनचा थरार आपण इथे मैदानाच्या मध्ये अनुभवतोय. आणि विशेष काय, आज गाव चॅम्पियन कोण होणार याच्यावरती मात्र सर्वांची नजर आहे. सचिन तयार असेल पुन्हा एकदा. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो यावेळी गणेश किरवेचा, परंतु बॅटवरती चेंडू मात्र येऊ शकले नाहीये. चेंडू तिथे मात्र डॉट धाफलक इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर 5 धावा धाफलकावरती आहेत. आणि या दरम्यान आपण पाहतोय KPL ला सलामी ठोकणारा गणेश किरवेच्या बॅटमधून ब्लास्ट षटकार.
वॉरियर्स दोन्ही टीमला विनंती आहे, कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. संघाचं धाबलक आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणारे धाबलकावरती धाबा आहेत. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 11 धाबा धाबलकावरती आहेत. अजूनही 49 बनवायचे आहेत. 60 धाब्याचं आव्हान आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. गणेश जाधव आणि गणेश किरवे ही जोडी मैदानामध्ये 30 चेंडू 49 हे समीकरण असेल. नितीन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते मैदानामध्ये तयार असणार आहे. इष्टाच्या मागून आपण पाहतोय मैदानामध्ये बाबू बोडके मात्र आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी चला. राजगड आणि सिंहगड आणि या दरम्यान आपण पाहतोय गणेश जाधवचा हल्ला डीप स्क्वेअर लेग चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत आणि या सामन्याचा टॉस करतील आदरणीय उद्योजक सागरदादा शितोळे पाटील यांच्या शुभास्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. मी सागरदादांना विनंती करतो, दादा आपल्या शुभास्ते टॉस होते, आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला विनंती, आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. मोठा स्ट्रोक तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये, जोरदार बॅट तिथे फिरवली. एखादी तलवार हातामध्ये घ्यावी तशी ती तलवार जोरदार फिरवावी तशी मात्र आपण पाहतोय तिथे बॅट फिरवतोय गणेश जाधव. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 17 धावा धाबलकावर आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुढे सरसावा चेंडू खेळू करण्याचा प्रयत्न. आता मात्र आपण पाहतोय ते बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. नितीन डेरे देखील सांगत असेल, पहा तू जरी माझ्यावरती पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला असेल ना, माझ्याकडे अजूनही आत्मविश्वास आहे. पुन्हा नितीन तयार असणार आहे. हा चेंडू आपण पाहिले तर इथे निश्चितप्रमाणे थोडासा बाहेर टाकलेला चेंडू अवांतर धावी ते आपण पाहतोय जी मैदानामध्ये येणार आहे. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाबलकावरती 18 धावा सागरदादा शितोळे पाटील यांच्या शुभास्ते आपण पाहतोय शेळी या सामन्याचा टॉस केला जाईल. त्याचबरोबर अचंडी ते सीमारेषा बाहेर चौकार आलेला आहे. मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपण पाहतो इथे चौकार जो आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळाला 22 धावा धाबलकावरती आहेत. स्ट्रायकर पुण्यात गणेश जाधव आणि या दरम्यान फिर से एक बार गणेश जाधव का पलटवार चौकार फॉर रन. मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धापलक वेगाने पुढे जाते. धापलकावरती 26 धाबा 26 रन. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना खुलवट टप्प्याचा बॉल. आता मात्र आपण पाहतोय सन्मान दिलाय बॉलला. कुठल्या प्रकारची धाव इथे मात्र जी मिळणार नाहीये. षटक क्रमांक संपलं झाली ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा धाबलकावरती आहेत. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 34 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. तोरणा ब्लास्टर संघाचे संघ मालक जर आपण पाहिलं तर कसरसे गावचे विद्यमान सरपंच कैलास शेठ गायकवाड, विद्यमान उपसरपंच स्वप्नील शेठ कुंभार आणि उद्योजक उमेश दादा ओझरकर यांच्या मालकीचा असणारा संघ आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला तर क्षेत्ररक्षण करत असणारा संघ जर आपण इथे पाहिलं तर रायगड रॉयल्स या संघाचे संघ मालक अमितदादा शितोळे आणि
संदीपजी सावळे यांच्या मालकीचा असणारा संघ मैदानामध्ये आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण काल देखील चर्चा केली की या स्पर्धेमध्ये संघ मालक पुढे आले आणि म्हणूनच या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण ते पाहिलं तर धापलकावरती 26 धावा, अजून 24 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर रायगड रॉयल्स या संघाला वारंवार आलेलं अपयश, परंतु असं म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. परंतु अक्षयांना माहिती आहे की आता फार वेळ अपयश स्वीकारून जमणार नाही. त्यासाठी आता मैदानामध्ये आपल्याला या दिवसामध्ये दिवस बदललाय ना, संघर्ष करावा लागेल. त्यासाठी गणेश किरवे स्ट्रायकर तयार आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहन पवळे. लोअर फुल टॉस, तिथे मात्र आपण पाहतो चेंडू थोडासा दिशा बदलणारा चेंडू होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 27 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा रोहन, आणि रोहन वरती मोठा आक्रमण, खूप मोठा षटकाचे रन. काटे साहेबांचा शुभागमन झालेला आहे. सर्व मान्यवरांचं केपीएल मध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं प्रत्येक हे मान्यवर गावच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र आवर्जून सर्वजण वेळ काढतायत. आणि असं म्हटलं जातं की जिथे आवड आहे ना तिथे सबड आहे. तुमच्याकडे फक्त आवड असायला हवी. रोहन तयार पुन्हा एकदा स्ट्रायकवरती आपण पाहतोय गणेश जाधव. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू ऑन साइडला. अक्षय शितोळे मात्र खूप दूरवरती. एक धाव इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय केला जाणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिले गेलं तर धापलकावरती 34 धावा, अजून 26 बनवायच्या आहेत. रोहन पवळेकडून आपण खऱ्या अर्थाने एक यंग टॅलेंट म्हणून या खेळाडूकडे पाहतोय. चेंडू पुण्याचा पाहिजे मिड विकेटला अगदी चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असणार आहे. त्यानंतर मात्र आपण पाहतोय घेतलेली मैदानाच्या मध्ये एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. धापलकावरती 35 धावा. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक आदरणीय आबाजी तापकीर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. चेंज ऑफ पेस, आणि इथे गणेश जाधव असे चेंडू टाकले ना, गणेश जाधव तुम्हाला कदापि सोडणार नाही. दे घुमा के षटकार. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच आदरणीय गुलाबकाका लेणे हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर रवींद्र भाऊ शितोळे हे देखील आपण पाहतो उपस्थित आहे. त्याचबरोबर ज्यांनी मैदान आपल्याला सौजन्य केलं रवींद्रप्पा गायकवाड हे देखील आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर उद्योजक आदरणीय पंडित शेठ जाधव हे देखील आपण पाहतोय स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील केपीएल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागर शेठ शितोळे हे देखील आपण पाहतोय उपस्थित आहे. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. तर जाऊया पुन्हा मॅच कडे. 41 धावा धापलकावरती आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत.
आणि जिंकण्यासाठी अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडूमध्ये 32 धावा बनवतोय गणेश जाधव. फुल टॉस चेंडू जो तुम्ही दिवसभर गणेश जाधवला टाकत बसले ना, गणेश जाधव तुम्हाला वारंवार षटकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. यशगणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय संगमलकादर्य दत्तात्रयजी लोखंडे साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. दत्तात्रयजी लोकरे हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. पुण्यात आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. षटक क्रमांकामध्ये ते मैदानामध्ये पाहतोय. अगदी 4थ्या षटकाला सुरुवात होती. 18 चेंडू 19 धावा इथे बनवायच्या आहेत. आणि आता मात्र आपण पाहतोय खऱ्या तर रायगड रॉयल्स या संघाला संघर्ष करावा लागणार आहे. सचिन तयार आहे. पहिलाच बॉल तिथे डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल तर आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि तिथे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचलाय. आलेला चौकार आहे. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सोबतचे जोडले गेलेले आहेत. अगदी ज्यांच्या माध्यमातून लवकरच खेड तालुक्यामध्ये सांगुर्डी गावामध्ये एक लखपती क्रिकेटची स्पर्धा भेटीला येते. आमचे निखिल शेठ भसे पाटील यांचं देखील आपण पाहतोय हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मात्र मी KPL मध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. घेऊन जातो पुण्याच्या मॅच कडे. 51 धाबा डबल कव्हर आहेत. कोलबट टप्प्याचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय मैदानाच्या जी केली जाते. जबरदस्त आक्रमण. हा चेंडू आपण पाहतोय ते मिड विकेटला खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूच्या खाली, परंतु झेल सुटलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण आता पाहायला गेलं धापलकावरती 58 धाबा आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. दोन धाबा ज्या आपण पाहतोय मैदानामध्ये अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. गणेश जाधव स्ट्रायकॉन तयार असेल. खोलवट टप्प्याचा बॉल बॅटचा फेस तिथे ओपन केलाय. चेंडू हवेत आहे. विकेट आली, परंतु या विकेट येण्यासाठी खूप उशीर झालाय. फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट येताना पाहायला मिळाली, परंतु या विकेट येण्यासाठी खूप उशीर झालेला आहे. पाहायचे शेवटचे अजूनही गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. लो फुल टॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गणेशने सामना संपवला षटकाराने.